सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. एक असा शब्द जो उच्चारताच घरात मंगलता नांदते, ज्याच्या स्मरणाने दारिद्र्य दूर पळते आणि ज्याच्या अस्तित्वाने जीवन समृद्ध होते, तो शब्द म्हणजे श्री. पद्मपुराण, विष्णू पुराण आणि भागवत पुराणात श्री हा शब्द केवळ नाव नसून तो साक्षात देवी महालक्ष्मीचे दिव्य स्वरूप असल्याचं सांगितलेलं आहे. म्हणूनच देवाच्या नावापूर्वी आणि प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी आपण आदराने उच्चारतो श्री. आज आपण जाणून घेणार आहोत एक असा पवित्र, मंगल आणि शक्तिशाली शब्द जो उच्चारतात मन प्रसन्न होते, घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि जीवनाच्या समृद्धीचे वारे वाहू लागतात. तो शब्द म्हणजे श्री. आपण रोज देवाच्या नावापुढे श्री वापरतो, शुभ कार्याच्या प्रारंभी श्री लिहितो. पण कधी विचार केला आहे का, श्री शब्द नेमका आहे तरी काय? तो कुठून आला आणि कोणत्या पुराणात याचा उल्लेख आहे? श्री हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. याचा अर्थ समृद्धी, ऐश्वर्य, सौभाग्य, शोभा, तेज आणि मंगलता. अध्यात्मानुसार श्री म्हणजे केवळ एक संपत्ती, त्यासोबतच सद्गुण, शांती, समाधान आणि कृपा यांचे एकत्रित स्वरूप. जिथे श्री असते तिथे दारिद्र्य टिकत नाही, नकारात्मकता नष्ट होते आणि जीवनात सुख समृद्धी नांदते. पद्मपुराणात सुद्धा सांगितलेलं आहे, श्री म्हणजे एक हा शब्द साक्षात देवी महालक्ष्मीचे नाव म्हणून वर्णन केलेलं आहे. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा देवी महालक्ष्मी प्रगट झाल्या तेव्हा देवाने त्यांना श्री या नावाने संबोधले असं सांगितलेलं आहे. पद्मपुराण सांगतं, श्री म्हणजे धन, वैभव, कीर्ती, सौभाग्य यांचं मूर्त रूप. म्हणूनच लक्ष्मी जिथे वास करते तिथे श्री आपोआप नांदते. विष्णू पुराण आणि भागवत पुराणामध्ये देवी लक्ष्मीला भगवान विष्णूच्या वक्षस्थळावर सदैव वास करणारी श्री असं म्हटलेलं आहे. म्हणजेच विष्णू म्हणजे पालन आणि श्री म्हणजे समृद्धी. भागवत पुराणात श्रीला दैवी कृपाशक्ती असं मानलेलं आहे. श्रीकृष्णाच्या सानिध्यात श्री सदैव वास करते असंही सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण हे विष्णूचे रूप आहे, विष्णूचा अवतार. याच कारणामुळे राम, कृष्ण, विष्णू यांच्या नावापूर्वी आदराने श्री उच्चारले जाते. आता आपल्याला प्रश्न पडतो, नावापूर्वी श्री का लावतात? भारतीय संस्कृतीत नावापूर्वी श्री लावणे म्हणजे केवळ एक सन्मान तर आहेच आहे, त्यासोबत एक आशीर्वाद पण आहे. जेव्हा आपण म्हणतो श्रीराम, श्रीकृष्ण, श्री अर्चना, तेव्हा आपण न कळत त्या नावासोबत मंगलता आणि लक्ष्मीचे स्मरण जोडतो. आणि म्हणजे देवाचा किंवा देवीचा आशीर्वाद. म्हणूनच शुभपत्र, वही, परीक्षा, व्यवसाय सगळीकडे सुरुवात श्रीने केली जाते. आध्यात्मिक दृष्टीने श्री हा बीज मंत्र आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र नियमित जपल्यास धन, आरोग्य, मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. श्री हा शब्द जीवनात संतुलन आणतो आणि कर्माला शुभ फळ देतो. नावापूर्वी श्री वापरलं जातं आपल्या ह्याच्यामध्ये. का वापरलात? का आदर व्यक्त करण्यासाठी, मंगल भावना दर्शवण्यासाठी आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात समृद्धी आणि सद्गुण नांदावेत म्हणून आपण श्री वापरतो. श्री मंत्र रूपात म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः धन, वैभव, सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जातं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल, कमेंटमध्ये फक्त एक शब्द नक्की लिहा, श्री. हा व्हिडिओ शेअर करा ज्याच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास हवा आहे. कारण श्री शेअर केल्यानंतर कमी होत नाही, ती वाढत जाते. आणि अशाच पौराणिक, प्रभावी, भक्तिपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण जिथे भक्ती आहे तिथे श्री नक्की येते. श्री हा शब्द केवळ उच्चारण्यासाठी तर आहेच, तो अनुभवण्यासाठी सुद्धा आहे. जिथे भक्ती आहे तिथे श्री आहे, जिथे श्री आहे तिथे लक्ष्मी आहे आणि जिथे लक्ष्मी आहे तिथे सुख, समाधान आणि समृद्धी नांदते. जय लक्ष्मी माता.